पालिकेअंतर्गत अनेक अशा मोहीम आता आपल्याला राबवण्यात येत आहे ते दिसत आहे। काही दिवसांपूर्वीच आपण बघितलं की पालिकेचे मुख्याधिकारी यांच्या माध्यमातून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली होती आणि म्हणजे अजूनही ती मोहीम सुरू आहे। त्याचबरोबर जर माझ्या मागे तुम्ही ही गर्दी बघितली तर ही आहे म्हणजे टॅक्स विभागातील जे अधिकारी आहेत ते, आणि ते आता कमर्शियल इथे ज्यांचा ही टॅक्स वसुली करण्याची जी प्रोसेस आहे ती इथे सुरू आहे। ज्यांनी कोणी टॅक्स भरला नसेल तर त्यांच्याकडनं आता हा इथे टॅक्स वसुली करण्यात येत आहे। आपल्यासोबत टॅक्स विभागाचे उपमुख्याधिकारी आहेत, त्यांच्याशी आपण आता संवाद साधणार आहोत। तुम्ही सुद्धा जर टॅक्स वगैरे भरला नसेल तर कृपा करून तो भरून टाका, नाहीतर अशा पद्धतीची वसुली तुमच्यासोबतही करण्यात येऊ शकते। आता जर आपण बघितलं तर बदलापूरमध्ये अनेक समस्या सुटतील असं म्हणायला हरकत नाही। तुम्ही बघत आहात आपले बदलापूर, संपूर्ण माहिती आपण आता घेणार आहोत। आजपासून या मोहिमेला सुरुवात झालेली आहे। तर नमस्कार सर। नमस्कार। कोळगाव बदलापूर नगरपालिकेने घरपट्टी वसुलीसाठी 27 आणि 28 या 2 दिवशी विशेष मोहीम राबवली आहे। सदर मोहिमेमध्ये ज्या मालमत्ताधारकांवर आम्ही कारवाई करणार आहे त्यांना आम्ही यापूर्वी जप्ती करून नोटिसा दिलेल्या आहेत। त्यांना मागणी देयक मागणी बिले आम्ही त्यांना दिलं होतं, त्यानंतर जप्ती नोटिसा आम्ही त्यांना दिलेल्या आहेत आणि अटकावडी पूर्वच्या 24 तासाची नोटीस असते ती आम्ही त्यांना दिलेली होती। आता या मालमत्ताधारकांकडून आम्हाला कुठलाही प्रतिसाद न मिळाल्यामुळं आज नाईलाज असतो आम्हाला 2 पथके तयार करून नगरपालिकेचं घरपाल विभागातील सर्व कर्मचारी घेऊन आम्हाला वसुलीसाठी बाहेर पडावं लागलेलं आहे। तर मला सर्व बदलापूरवासियांना तुमच्या चॅनलच्या माध्यमातून हे सांगणं आवश्यक वाटतंय की घरपाळा विभाग हा पुढच्या पूर्ण मार्च महिना हे वसुलीसाठी बाहेर पडणार आहे। जास्तीत जास्त मिळकतधारकांनी मालमत्ताधारकांनी त्यांची थकबाकी आहे त्यांनी स्वतःहून नगरपालिकेमध्ये येऊन किंवा ऑनलाईनच्या पद्धतीनं त्यांचा जी थकबाकी आहे ती पूर्णपणे भरणा करावी। सध्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही जी कमर्शियल शॉप्स आहेत ते आम्ही टार्गेट करतोय। त्याच्यामध्ये त्यांना आम्ही नोटीस देऊन त्यांच्याकडनं जे किमान 50% भरणा आम्ही करून घेतोय आणि 25 मार्चच्या तारखेच्या आधीची आम्ही पूर्ण रकमेची चेक घेतोय। अशा मिळकतधारकांकडनं जर प्रतिसाद मिळाला नाही आम्हाला तर त्यांची आम्ही प्रॉपर्टी, आता सकाळी आम्ही कोळगावमधील 3 दुकान गाड्या आम्ही सील केलेल्या आहेत। आता आम्ही इथं स्टेशन परिसरात आलेलो आहे। ह्या दुकान मालकांनी त्यांची जी थकबाकी होती 69,000ची ते पूर्ण रकमेचा चेक आम्हाला 8 तारखेला दिलेला आहे। त्यामुळे आम्ही त्याचा कारवाई करत नाही। तरी मला तुमच्या सर्व बदलापूरवासियांना तुमच्या चॅनलच्या माध्यमातून हे सांगू इच्छितो की जास्तीत जास्त थकबाकीधारकांनी पालिकेत येऊन किंवा ऑनलाईन पद्धतीने जी त्यांची थकबाकी असेल ती भरावी आणि नगरपालिका सहकार्य करावे। सर, काही प्रश्न विचारायचे आहे नागरिकांतर्फे। आता जसं की तुम्ही वसुली करत आहात तर काय कारण समोर येते आहे जेणेकरून जे कमर्शियल शॉपवाले आहेत किंवा दुकानधारक आहेत त्यांनी आतापर्यंत त्यांचा टॅक्स भरलेला नाही, काय कारण सोबत येतं? नाही, आता आम्ही पहिल्या टप्प्यामध्ये ज्या ठिकाणी आम्ही कारवाई करत आहोत त्यांना त्यांची मागणी बिलं ही ऑलरेडी आम्ही दिलेली आहेत। त्यानंतर त्यांना आम्ही जप्तीच्या नोटिसाही जप्तीपूर्व नोटिसा आम्ही दिलेल्या आहेत। 24 तासापूर्वीची अटकावणीपूर्वीची नोटीस ती दिलेली आहे। त्यांना पूर्व कल्पना सर्व दिलेल्या आम्ही आणि पुढच्या टप्प्यामध्ये आम्ही जशी बिलं वाटप होतील जशी नोटीस वाटप होतील त्यानंतरच आम्ही त्या ठिकाणी कारवाईसाठी उतरणार आहे। त्यांनी बऱ्याच वर्षात 2-2 वर्षात 3-3 वर्षाच्या थकबाकी राहिल्यामुळे त्याचं व्याज लागलेलं आहे आणि हे व्याज हे वाढत जात आहे। हे व्याज हे शास्तीही माफ होत नाही, व्याज माफ होत नाही। तर माझं तुमच्या माध्यमातून लोकांना हे सांगणं आहे की लोकांनी समोर येऊन पालिकेत येऊन भरणा करावा। हा भरणा चुकणार नाही, हे कधी ना कधी तुम्हाला भरावा लागणारच आहे। जेवढा तुम्ही डिले करणार तेवढं तुमचं व्याज वाढवून ती रक्कम वाढत जाणार आहे। तर आता ही मोहीम किती दिवस चालणार आहात? ही विशेष मोहीम आमची 2 दिवस आहे। 1 तारखेपासून आम्ही पथकं वाढवली आहेत। ही 2 पथकं आम्ही केली आहेत, ईस्ट आणि वेस्टसाठी 2 पथकं केलेली आहेत आम्ही। 1 तारखेपासून आम्ही सर्व पालिकेतले इतर जे नॉन टॅक्स विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांनाही आम्ही इन्व्हॉल्व केलेला आहे आणि टोटल 9 पथकं आम्ही तयार केलेले आहेत। त्यामुळे पूर्ण मार्च महिन्यामध्ये पालिकेचं अतिक्रमण ही कारवाई चालू राहणारच आहे। त्याबरोबरच आमची ही टॅक्स वसुलीची ही विशेष मोहीम आमची पूर्ण मार्च महिना पूर्ण ताकदीने चालू राहणार आहे। कमर्शियल नंतर जे मालमत्ता वगैरे आहे, ज्यांचे फ्लॅट्स वगैरे आहे त्याच्यावर सुद्धा आपण काही कारवाई करणार? अटकावणीची आम्ही मोहीम घेणार आहे। एखाद्याचे घरी वाहन असेल किंवा एखादं सामान असेल ते आमचेही अटकावणी करण्याचा नगरपालिकेला पूर्ण अधिकार असतो, ते आम्ही करणार आहे। आणि एखादा कमर्शियल शॉप असेल किंवा न वापरत असलेलं एखादे घर असेल ते आम्ही सील करण्याची, आणि नुसतं सील नाही तर आम्ही सील केल्यानंतर मान्य जिल्हाधिकारी महोदयांची परवानगी घेऊन त्याची लिलाव प्रक्रिया देखील होणार आहे। लिलाव प्रक्रियेमध्ये हा जाहीर लिलाव राहतो। त्या लिलाव प्रक्रियेमध्ये ते मालमत्तेचं मूल्यांकन करून त्या मूल्यांकनाची बेस्ट प्राईजनुसार आम्ही ते लिलाव करणार आणि लिलावामध्ये समजा कुणीही भाग नाही घेतला तर 1 रुपये नाममात्र बोलीनं ते नगरपालिकेच्या नावादेखील आम्ही प्रॉपर्टी करणार आहे। ही प्रक्रिया महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी चालते आणि तीच प्रक्रिया आपण आता कोळगाव बदलापूरमध्ये राबवणार आहे।
तर अतिशय धक्कादायक बातमी इथे आपल्याला टॅक्स विभागाचे उपमुख्याधिकारी बरोबर त्यांनी दिलेली आहे, भुजर साहेब यांनी दिलेली आहे. तर तुम्ही सुद्धा जर टॅक्स भरला नसेल तर सावध व्हा बदलापूरकरांनो, आत्ताच टॅक्स भरा. जसे भरपूर जणांचं नुकसान झालं अतिक्रमण हटाव या मोहीममध्ये, तसं तुमचं नुकसान होऊ नये जर असं वाटत असेल, तुमची मालमत्ता तुमच्या हातातून जाऊ नये जर असं तुम्हाला वाटत असेल, तर जो टॅक्स आहे वेळोवेळी भरावा लागतो तुम्हाला, तर तुम्ही तो नक्की भरा आणि पालिकेला सहकार्य करा असंच म्हणूया. काय आव्हान कराल बदलापूरच्या जनतेला? बदलापूरच्या जनतेला मी एकच आवाहन करेन की जे थकबाकीदार आहेत त्यांनी स्वतःहून नगरपालिकेमध्ये येऊन, नगरपालिकेमध्ये आम्ही कॅश काउंटर वाढवलेले आहेत. नागरिकांनी कर भरणा सोयीचं व्हावं यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. ऑनलाईनच्या पद्धतीनेही नागरिकांना कर भरणा करता येईल. तरी ह्या थकबाकीमुळे जप्तीची किंवा अटकावणीच्या कारवाईला ही कटू प्रसंग टाळण्यासाठी नागरिकांनी स्वतःहून समोर येऊन थकबाकीचा भरणा करावा आणि नगरपालिकेत सहकार्य करावं. क्षमा असावी, पण काही ठिकाणी असं बोलले जातं की ऑनलाईन स्वीकारलेच जात नाहीये, आणि तर त्याच्याबद्दल काय माहिती दिला? आता चालू झालेली आहे ऑनलाईन प्रोसेस. अशा काही तक्रारी असतील बोलतील मॅडम. ऑनलाईन टॅक्स आता भरणं चालू आहे. ऑनलाईन टॅक्सेशन जसं नागरिकांना म्हणजे भरण्यात जर प्रॉब्लेम असेल तर आम्ही त्याच्यासाठी आमचे एक सेपरेट क्लर्क तिथं बसवले आहेत आणि त्या क्लर्कच्या म्हणजे ते क्लर्क ज्या लोकांना ऑनलाईन करायचं आहे त्यांना जर काही स्टेप्स वगैरे कळत नसतील तर ते त्यांना ऑनलाईन पेमेंट करून देतात. त्याची रिसिप्ट त्यांना तिथं लगेचच देतात. ऑनलाईन आता ते घरपट्टी भरू शकतात. हो हो, ऑनलाईन भरू शकतात. धन्यवाद. या व्यतिरिक्त आम्ही चौकामध्ये म्हणजे जिथे सोसायटी आहेत सोसायटीच्या बाहेर आम्ही एक मोठे बॅनर लावणार आहे. त्याच्यामध्ये थकबाकीदारांची नावं आम्ही डिस्प्ले करणार आहे. तर ते नागरिकांना माझं हेच आव्हान राहील जे थकबाकीदार आहेत की आपलं नाव त्या डिस्प्ले बोर्डवर येऊन थोडंसं हा प्रसंग टाळावा, जेणेकरून आपली बदनामी हो असं नागरिकांना वाटतं की बाबा आपलं नाव थकबाकीदार म्हणून डिस्प्ले होऊ नये. त्यासाठी नगरपालिका सहकार्य करावं आणि नगरपालिकेत येऊन कर भरणा करावा. एवढं मी काय वाटतं सर, साधारण किती आहेत, किती अशी जनता आहे ज्यांची थकबाकी टॅक्स जी आहे ती भरलेलं नाहीये त्यांनी? नाही, त्याचा आम्ही आता काय करतोय, पहिल्या टप्प्यामध्ये 50,000 आणि 50,000च्या वर जे थकबाकीदार आहेत त्यांची आम्ही आता यादी काढतोय. साधारणतः ते 1200 ते 15,000 दरम्यान आहेत. त्याचे आम्ही तो टप्पा संपल्यानंतर आम्ही 20,000 आणि 20,000च्या पुढचे आता सध्या आम्ही नोटीस तयार करण्याचं आणि वाटपाचं आम्ही काम साधारण ज्यांनी 1 ते 2 वर्षांपासून भरलेले नाहीये त्यांचं किंवा जास्त कालावधी. बरोबर आहे. म्हणजे कमीत कमी 1 वर्ष माफी कितीपर्यंत आहे? नाही, अशी माफी कुठेच नाही मॅडम. कुठेच नाहीये. तुम्हाला बिल लागू झाल्यानंतर तुम्हाला 2% व्याज ते लागत असते. तर अतिशय महत्वाची बातमी आपण आज बघितलेली आहे आपले बदलापूरवरती. जास्तीत जास्त हा व्हिडिओ फॉरवर्ड करा. टॅक्स विभागाचे अधिकारी आपल्यासोबत होते, उपमुख्याधिकारी आपल्यासोबत होते, सगळे जर आपण इथे बघितलं तर छान अशी ही मोहीम आता पालिकेकडनं कौतुकास्पद कुठेतरी करण्यात येत आहे. आणि तुम्ही जर टॅक्स भरलेला नसेल तर वारंवार तुम्हाला ही विनंती करण्यात येते आहे की तुम्ही टॅक्स भरा आणि पालिकेला सहकार्य करा. अन्यथा जे आता भरपूर जणांचं नुकसान होतं आहे, तुमच्या मालमत्तेचं सुद्धा नुकसान होऊ शकतं. बघत रहा आपले बदलापूर. स्वप्नालीसह ही मोहीम अशीच सुरू राहणार आहे. तरी सुद्धा तुम्ही सहकार्य करावं आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असतील त्या सुद्धा द्यायचं. चला, सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऑनलाईन आता तुम्ही टॅक्स भरू शकता. आपण पुन्हा एकदा ऐकलेलं आहे, ऑनलाईन तुम्ही टॅक्स भरू शकता. जी प्रोसेस असेल तुम्हाला पालिकेमध्ये गेल्यावर, नगरपालिकेमध्ये गेल्यावरती नक्कीच माहिती पडेल. धन्यवाद. भेटूया पुढच्या बातमीमध्ये.